मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे नूतन महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा KMC गार्डन येथे उत्साहात पार पडला। या प्रसंगी बोलताना महापौर विनायक कोंडयल यांनी मुस्लिम ब्रिगेडच्या कार्याचा गौरव केला। शहराच्या एकतेसाठी ब्रिगेडचे योगदान महत्त्वाचे। माजी महापौर आरिफ शेख यांच्या हस्ते आणि राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना महापौर विनायक कोंडयल म्हणाले की सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन महापुरुषांना अभिप्रेत असलेले कार्य करत शहरात एकता आणि शांतता प्रस्थापित करण्याचे काम मुस्लिम ब्रिगेड करत आहे। हे काम अत्यंत कौतुकास्पद असून मला याचा अभिमान वाटतो। कार्यक्रमात खालील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर, नगरसेवक व पदाधिकारी सौ मनोरमा सपाटे, अकिला भागानगरी, वाहेदा भंडाले, सोफिया चौधरी, श्रीदेवी फुलारी, अमोल शिंदे, अमर पुदाले, विनोद भोसले, अजहर हुंडेकरी, गौतम कसबे, युवराज सरवदे, अनिकेत पिसे, बाबा अडेवाले, शिवाजी वाघमोडे, सिद्धार्थ मंजेली, शिवजन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष जयवंत सलगर, राष्ट्रीय बॉडी बिल्डर भागवत शिंदे आणि आसिफ पठाण चौधरी, प्राचार्य दलाल, इम्तियाज कमिशनर अल्ताफ लिंबूवाले आणि मुबिन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफीक रचबरे, राम गायकवाड, जावेद बद्दी, बशीर सय्यद, तन्वीर गुलजार, गफूर शेख, रिजवान शेख, हारिस शेख, रुस्तुम शेख, मुबिन शेख, शब्बीर फुलमामडी, अमजद पठाण, उजेर बागवान, फुरखान बॉम्बे आणि अफान बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले। आणि आमदार देवेंद्र कुटे साहेब यांच्या माध्यमातून प्रभाग सेवा अभियान, जेणेकरून प्रभागातील नागरिकांचे पारिसरिक जे समस्या आहेत ते या ठिकाणी जाणून घेण्याचा या ठिकाणी कार्यक्रम होता। त्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं मला या ठिकाणी यायला उशीर झालं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा मान सन्मान केला। त्याबद्दल छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीने आमचे मतीनजी बाबासाहेब त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे महापौर, माजी महापौर आणि पैसे, आमचे ज्येष्ठ सल्लागार, आमचे आदर्श राजन भाऊ जाधव, तसेच या आमचे दुसरे शकील मौलवीजी, तसेच आमचे नगरसेवक आमचे संदीप साहेब, तसेच आमचे एमआयचे नगरसेवक गटनेते वैदाबाई शेख मेंबर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ माझे मित्र, आमचे पापा शेख त्यांचे बंधू, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे बरेचसे जे तात्यांकडे नेहमी यायचे, वैशाखांकडे जे आमचे आपले सारखं सतत आपली गाठीभेटी व्हायचे। निश्चित मला महापौर होण्याचे या ठिकाणी मला सोलापूर शहराचं महापौर होण्याचं मला भाग्य मिळालं आणि त्या संधीचं सोनं आपल्या सोलापूर शहरवासियांचं तिकीट निश्चित या ठिकाणी मी करणार आहे। आपल्याला सोलापूर शहराला जे पाणी अवेळी पाणी पुरवठा होतोय, काही हातावर भागामध्ये 5 दिवसांत, शहरामध्ये 3 दिवसांत असं पाणी पुरवठा होतोय, तर त्याच्यावर आपण आज तसं केलं पाहिजे। एक चांगला आदर्श सोलापूर शहरासमोर ठेवून
ठिकाणी करण्यात येणार असं मी विश्वास देतो. परवा आम्ही महापौर होताना आमचे सर्व एमआयचे सर्व लोक या ठिकाणी एकमताने महापौर निवडणुकीने निश्चित समान निधीवर या ठिकाणी आमचा एकोपा या ठिकाणी झाला आणि सोलापूरच्या विकासासाठी आम्ही एकमताने माझी महापौर निवड झाली. त्या आणि एक आदर्श सोलापूर शहरासमोर एक आदर्श ठेवून नागरिकांची सर्व कामे जे काय असतील ते सर्व कामे या ठिकाणी परिपूर्ण करणार असे या ठिकाणी शब्द देतो. आणि सर्वप्रथम परत एकदा मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीने माझा मान सन्मान केला, माझा सत्कार केला, त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले सोलापूरचे माजी महापौर हरिभाई शेख ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे असे आमचे मार्गदर्शक राजन भाऊ जाधव, आपल्या सगळ्यांना ज्यांनी एकत्रित केलंय, आपल्या सगळ्यांचे मित्र मतीनभाई बागवान, सर्व मंचकावरील सर्व नगरसेवक, सर्व सभागृहातील युवक मित्र, आज जो आपल्या नगरसेवकांचा सत्कार होतोय छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड हे सातत्यानं आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये सोलापूर शहरामध्ये काम करणारी संघटना म्हणून आपण सगळेजण यांना ओळखतोय. आज जो सत्कार आहे या सत्काराचं वैशिष्ट्य आहे की या सत्कारामध्ये सगळ्या पक्षाचे, विविध पक्षाचे लोक आहेत, विविध धर्माचे लोक आहेत. कारण आता सगळीकडे कार्यक्रम होत असताना कदाचित कुठेतरी आपल्या समाजाची लोक बोलवले जातात, आपल्या पक्षाची लोक बोलवले जातात, पण मतीनबाईंनी जे सोलापूर महानगरपालिकेत निवडून आलेले सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोकांना एकत्रित आणून सोलापूरची सेवा करण्याचा एक चांगला संदेश आपल्या माध्यमातून दिलेला आहे. खऱ्या अर्थानं आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी सगळ्यांचा उद्देश सोलापूरला पुढे नेण्याकरता, सोलापूरसाठी चांगलं काहीतरी करण्याकरता ही वचन घेऊन सगळे सभागृहात आलेले आहेत. मी सर्वांना एवढीच विनंती करतो की सामाजिक संघटना आणि नगरसेवक हे खूप महत्वाचं नातं आहे आणि आपल्याला लोकांच्या काय भावना आहेत त्या सभागृहात मांडल्या पाहिजेत आणि त्या करून घेणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. इलेक्शन पर्यंत आपण वेगवेगळ्या पक्षात होतो, वेगवेगळ्या गोष्टी होत्या, पण आता आपण सोलापूरकर म्हणून या सगळ्या प्रश्नांसाठी एकत्र आलं पाहिजे. सोलापूर शहर हे विविध जाती धर्मांचं, विविध परंपरेनं नटलेलं शहर आहे आणि या शहराची शोभा वाढवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपण ज्या पद्धतीनं सोलापुरात शहरात काम करतो त्याच पद्धतीनं आपण सभागृहात सुद्धा विविध पद्धतीनं सोलापूरला एक ठेवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावं. या मतीनबाई, तुम्ही व तुमच्या मित्रपरिवारांनी ज्या आम्हाला शुभेच्छा दिल्यात त्या शुभेच्छाच्या बळावर आम्ही सोलापूरला एका वेगळ्या ढाचणीत नेण्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू आणि आपल्या माध्यमातून आपण ज्या शुभेच्छा दिल्या या माध्यमातून आम्ही सोलापूरकरांची सेवा करू एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आपण इथं बोलवलात, मान सन्मान दिलात त्याबद्दल आयोजकाचे मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुमचे आभार मानते. आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवर आमचे सहकारी वर्ग त्यांचे मी आभार मानते. तुम्ही आम्हाला जो मान सन्मान केला त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. पालिकेला जे नूतन नगरसेवक निवडून आले त्यांच्या सत्कार आयोजित केला त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांचा अगोदर आम्ही आभार मानतो. कारण आज बघितलं कुठेही सत्कार केला तर आपल्या आपल्या पक्षाचे सत्कार केले जातात, पण मंत्रीबाई सर्वांच्या वेगळं काय ते करून दाखवतात हे त्यांनी ख्याती आहे. मंत्रीबाईंनी आपण पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या वतीने
सोलापूर शहरामध्ये जे विविध उपक्रम राबवले त्याच्या माध्यमातून सर्व जाती धर्मामध्ये ते मिक्सअप होतात. ज्याच्या काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवण्याचं काम सुद्धा आमच्या माध्यमातून सर्वच्या करतात. जे आता नगरसेवक आले प्रत्येक जाती धर्माचा असू द्या, कुठला कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्यांनी सर्वांचे सत्कार ठेवला. आणि आज जे नगरसेवक सर्व आले, माझी एवढं विनंती आहे की सोलापूर शहर हे एक मोठं खेडं म्हणून ओळखलं जातं. आपल्या सोलापूर शहरामध्ये 8-8 दिवसाला पाणी येतं. नगरसेवकाला एवढीच विनंती आहे की 1 दिवसाला तरी पाणी आलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करावा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सोलापूर शहरामध्ये बघतो, आपल्या यार्डामध्ये रोज भाजीपाला येतो, पण त्या भाजीपाला रस्त्यावर विकला जातो. त्यासाठी नवीन मंडईसाठी काय कुठल्या उपाययोजना करता येतात का, आपण सर्वांनी बघावं. कारण का, ताजा भाजीपाला आपल्याला मिळतो तो मंडईत मिळाला पाहिजे. आपण रस्त्यावर बघतो, रस्त्यावर लोक बसतात, रस्त्यावरचा भाजीपाला घेतो. तिसरी गोष्ट म्हणजे सोलापूर शहरामध्ये इतकी रहदारी वाढली, ट्रॉफिकचं नियंत्रण नाही. त्यासाठी कुठं जर प्रत्येक ठिकाणी जे बाजारपेठ असेल तिथं वाहनं लावायला वाहन पार्किंग झाली पाहिजे. ही सेवा सुद्धा आपण सोलापूर शहरासाठी दिली पाहिजे. आणि चौथी गोष्ट आपण बघतोय, आज सोलापूर शहरामध्ये आपण बघितलं, अगोदर एक 10 वर्षापूर्वी एक 50 तर शौचालय होते, त्या मुद्दे होत्या. पण ज्या मागील नगरसेवकांनी त्या काय केल्या काय माहीत नाही. तिथं सगळ्याच्या बिल्डिंग उभारल्या. जर बाहेर गावून जर लोक आले तर लोकाला बाथरूमला जायला जागा नाही. आता बाथरूमला जायचं म्हणून एकच सुलभ शौचालय, एक एस टी स्टँडमध्ये, दुसरं सपाटे साहेबांच्या लॉजच्या समोर, हे 2च आहेत. तर कुठे जागा असेल, व्यापारपेठ असेल, व्यापाऱ्याला सुद्धा शौचालयाला जायला सुद्धा लोकांना लाज वाटते, कुठं जाणार. ज्याला आता आपण बघतोय तर 50-60% लोकांना शुगर आहे, त्यामुळे बाथरूमला तर सारखं जावं लागतं. एवढी विनंती आहे की बाबा ही बाथरूमची व्यवस्था कुठं होती का बघा. आणि बघा, त्या जिथं जिथं मुतारे पाडलेत तिथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग लागल्यात, त्या नगरसेवकांनी विकून बी टाकले. चांगलं काम करा. आज नवी मुंबईमध्ये जावा तुम्ही, नवी मुंबईमध्ये सुटसुटीत मुंबई दिसते. नवी मुंबईमध्ये फिरलोय. पुन्हा तुम्ही संभाजीनगरला जा, संभाजीनगर सुद्धा एकदम सुटसुटीत सिटीज आहे. पिंपरी चिंचवड तशा पद्धतीनं आज मी 20 वर्षापूर्वी ऐकलं सुंदर सोलापूर गेलं, सुंदर सोलापूर गेलं. परत 10 वर्षापूर्वी आलं स्मार्ट सोलापूर झालं. ते कुठल्याच गोष्टी आपल्या इथं होत नाही. पण आता ही नवीन पिढी आली आहे, त्या विनंती आहे मला यांची की सुंदर सोलापूर कसं पाहिजे याचा एक फॉर्म्युला तयार करून